चला यानंतर होणारा सामना आपल्यासाठी आणखीन एक महत्वपूर्ण सामना मी आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहे. सध्याच्या स्थितीला सुरू असलेली ही स्पर्धा एका बाजूला संघ दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम अरहान फायटर्स 11 बिरवाडी त्यांच्याच विवक्षात आली 11. पहिला बॉल या मॅचचा पहिला बॉल उडवलाय आणि पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पार फ्लॅट अँड फ्युरियस इट्स ओव्हर दी रोप सिक्सर. का पहा फटका पहा अगदी डोल्यांची पारणं फेडली आहेत या फटक्याने. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन द मेरिट खेळला गेलेला फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट 6 धावांसाठी. आणखीन एक बॉल याही बॉलला पाठवल्याय सीमारेषेच्या पलीकडे ऑन दी मेरिट खेळलेला हा फटका पहा. अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी फलंदाजी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुफियान बाई यांच्या माध्यमातून स्विच हिटचा हा फटका होता. अगदी मन जिंकणारा हा फटका होता. प्रेक्षकांची मन खेचून घेतली या फटक्याने. 2 बॉल 10 धावा. हाही बॉल याही बॉलला उडवलाय. हाही बॉल निघून जाईल की काय परंतु तिथे चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करण्याच्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात टीम कॅप्टन माईस काझी मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. पहा सुफियानचा प्रयत्न होता स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा परंतु नॉन स्ट्राईकिंग एंडच्या फलंदाजाला इथे आपला विकेट गमावावा लागलाय. विकेटचा पतन होत असताना आपण पाहतोय. यानंतर नवीन फलंदाज जकवान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3 1 डाऊनच्या पोझिशन मध्ये जकवान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आतिश बाजू करून देत नाहीयेत फलंदाजांना. पहिल्या 2 बॉल फलंदाजांचे होते परंतु तदनंतरचे 2 बॉल हे गोलंदाजाचे पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हेच तर सांगत असतो की कधी कधी वेळ खराब असते परंतु प्रयत्न केले संघर्ष केले की वेळ आपोआप बदलते. या वेळेला प्रयत्न केलाय मोठ्या फटक्याचा परंतु हा बॉल नोमॅन्स लँड मध्ये ड्रॉप होतोय. झेलची संधी कुठेतरी होती परंतु तिथं थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय आणि सिंगल इथून पुढे कंप्लीट झाली आहे. 12 धावा फलकावर लागत आहेत. 5 चेंडूची संपुष्ट झाली आहे. शेवटचा 1 बॉल. शेवटचा 1 बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. तिथे फॉलो थ्रू मध्ये थोडंसं मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आतिशच्या माध्यमातून आणि सिंगलने पहिला षटक संपवलाय. पहिल्या षटकाची संपुष्ट होत असताना आपण पाहतोय एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावर 13 धावा लागत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच काय तर दोन्हीही टीम सध्याच्या स्थितीला समान रूपात मॅच मध्ये इन आहेत. म्हणजेच काय तर धावा आल्यात आणि विकेट सुद्धा आल्या. पहिल्या षटकाच्या अखेरी 13 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय. एस्टनच्या मागे आपण पाहतोय बिरवाडी संघाला बिलॉंग करत असताना आदिल नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहतोय. मी उल्लेख करत होतो एस्टनच्या मागच्या प्लेअरचा
परंतु तत्पूर्वी वळूया मॅचकडे. तिथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चुकी घडली आहे. चुकीला माफी नाही. विकेटचा चान्स होता तो सुटला, परंतु बॉलला रोखण्याच्या प्रयत्नात बॉलने सुद्धा गाठल्या सीमारेषा. म्हणजेच काय तर सोने पे सुहागा हमें देखने मिल रहा है इस मैच में. आणि जकवान साने ज्यांच्या बॅटमधून इथे पहिल्याच बॉल फेस करत असताना चौकार आला, त्यांच्यासाठी आमच्या सैफुल्ला भाई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारावर 200 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर केला गेला. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलला बॉलने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय बॉल. निखिल पारवे अगदी आपल्या खेळीने अनेक स्पर्धांमध्ये मोठमोठे विक्रम केलेत आणि तोच सध्याच्या स्थितीला उमर 11 मसला आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावर लागल्या. 2 चेंडूचे संपुष्ट झाले. 1.2 चेंडूचा खेळ इथून कंप्लीट झालाय. बाकी सुद्धा आहे. फटका हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र कंप्लीट करतायत. विकेट क्रमांक 2 जकवान साने ज्यांच्या बॅटमधून चौकार आलेला ते मात्र इथे मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट गॉन. नवीन फलंदाज येणार नंबर 4 मोहम्मद सोलेह मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला फलंदाज, परंतु जकवान भाई अगदी चांगली फलंदाजी करत होते, परंतु त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 17 धावा धावफलकावर लागलेत. हा बॉल, याही बॉलवर बॅटची कडा चेंडूने गाठली आहे सीमारेषा. आणखीन घेणारा हा संजीवनी नशिबाचा चौकार. पहा, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल होता. लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या वरून बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 21 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोले ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर बाउंड्री आल्या. पुढचा बॉल फेस करतील. हा बॉल टप्पा पडला, बाहेर राहिलाय. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. बावीस धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय आदिल कुठेतरी लाईन मिस केली आहे आणि पंचांनी दंडित सुद्धा केलाय. व्हाईट बॉल. 22 धावा धावफलकावर लागलेत. सोले ज्यांच्या बॅटमधून चौकार आलाय, अपेक्षा असेल संघाला त्यांच्या माध्यमातून. हा ही बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कॅज्युअल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारचा अटेम्प्ट तिथे दिसला नव्हता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. वाईट +4 एकूण 5 धावा. पंजा आलाय. सातत्याने लेग कटर पद्धतीचे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आदिलकडून, परंतु त्या चेंडूंना कुठेतरी यश प्राप्त होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळण घेणारे राहत आहेत. तदनंतर अतिरिक्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात कुठेतरी असफल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल हवेत आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. तिसरा फलंदाज गारद होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 27 वर लागलेला हा तिसरा हादरा. 27 धावा तर आलेत, परंतु विकेट सुद्धा गमावलेत. ज्या वेळी पार्टनरशिप बिल्ट होणं गरजेचं आहे अशा क्षणी फलंदाज मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज परवेज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 5 पिंच हिटिंगसाठी जाणले जाणारे परवेज मात्र या मॅचमध्ये फलंदाजीसाठी आले आहेत. त्यांच्याकडून संघाला अपेक्षा असेल, कारण की इथून पुढे 2.1 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षित असेल आणि चांगला खेळ नक्कीच पाहण्याचा
प्रेक्षक पाहण्याचा प्रयत्न करतायत. बॉल हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुकी घडणार नाहीये. सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा गडी या षटकामध्ये बाद केला आदिलने. विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक शतक हातल्यात असताना 14 धावा खर्च करून 3 गडी बाद केलेत. नवीन फलंदाज अब्दुल रहमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 षटका अखेर 27. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अब्दुल रहमान, परवेज बाद झालेत. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिखर आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची कडा सिंगल मात्र इथून पुढे कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. हा बॉलला पाठवलाय कव्हरच्या दिशेने. तिथे थोडासा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. झेल मात्र ड्रॉप होत असताना आपण पाहिले. सिंगल कंप्लीट झालं. इथून पुढे गोलंदाज विलास गोलंदाजसाठी आलेत. पहिला बॉल डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल पहिल्या बॉलवर सिंगल, तदनंतर दुसऱ्या बॉलवर सुद्धा सिंगल आली आहे. विलास सुर्वे अगदी एक्सपिरियन्सचा तूफखाना आपल्याला म्हटलं जातो आणि तोच विलास या मॅच मध्ये बॉलिंग साठी आले आहेत. आणि सुफियान जे आतापर्यंत नॉन स्ट्राइकिंग एंडला होते ते स्ट्राइकिंग एंडला आल्या त्यांनी सुद्धा केली आहे एअर स्ट्राइक. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. ढगात लाइटिंग पाहायला मिळाली या बॉलवर. चौतीस धावा धावफटकावर लागलेत. हा बॉल थोडासा स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला, परंतु एसटी रक्षक कुठेतरी चुकत असताना पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये सुद्धा परिवर्तित केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा आज कुठेतरी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालाय अरहान 11 बिरवाडी संघाच्या माध्यमातून. कारण की ज्या वेळी धाव येत नाही आहेत अशा वेळी एक्स्ट्राजने धाव वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट केली आहे थर्ड अंपायर. स्कोर 36. शेवटचे 2 बॉल. हा बूट फिरवली या बॉलवर. अगदी मोठा फटक्यापासून वंचित ठेवलाय फलंदाज सुफियान याला. ज्या वेगात बॅट फिरते ना त्याहून थोडासा उलकला. विलास याने नक्कीच एक्सपिरियन्सचा तोफखाना आहे. अगदी सातत्याने चांगल्या स्पर्धेमध्ये ते खेळत असतात, परंतु यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र इथे कंप्लीट केले. संपलाय फलंदाज सुफियान याचा खेळ. 36 धावांवर लागणारा हा 5वा हातरा. निम्मा संघ गारत. पंच आपल्यापर्यंत एक सूचना पोहोचवली जाते की आपण 15 मिनिटाचा कालावधी दिलेला फिल्डिंग करत असताना टीम बिरवाडी संघाला, आणि आपण 18 मिनिटं लावली आहेत 3 षटकं संपवण्यासाठी. तर त्यांना एक अतिरिक्त प्लेयर मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल टीम बिरवाडी संघाला. पहा आमचे साथी रयानबाई यांचा कटाक्ष लक्ष आहे या स्पर्धेमध्ये, या मॅचवर, परंतु
चौथ्या षटकात आलेल्या गोलंदाजाचं स्वागत स्वॅगने केलाय. आलेला हा भव्य षटकार. सुमितचं स्वागत षटकाराने केलाय. फलंदाज अब्दुल रहमान याने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इसाक देवडेकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगड प्रीमियर लीगचा टी शर्ट परिधान करत असताना इसाक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि हा बॉल वाईड आलाय. जणू काही इसाक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या टीम अली 11 संघाचा लक कुठेतरी ओपन झालाय असं पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण की एका चेंडूवर 7 धावा आल्या. षटकार तदनंतर हा वाईड 43 धावा फलकावर. हा ही बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. हा ही बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परंतु पंच आमच्याकडे वळतायत. आणखीन एक सलगचा दुसरा वाईड आला या मॅच मध्ये. कुठेतरी प्रेशर साफ झळकत असताना पाहायला मिळतोय सुमित यांच्या चेहऱ्यावर. 44 धावा फलकावर लागतायत. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं टीम. अरहान 11 बिरवाडी संघ अली 11 संघ सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा राहिलाय. आणखीन एका डॉट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. अब्दुल रहमान एक षटकाराच्या साह्याने 7 धावांवरती ही फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समोर सुमित आहे. सुमितचा हा बॉल या बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स आलेला आणखीन एक चौकार. सुमित याच्या षटकात मोठमोठे फटके येत असताना आपण पाहतोय. जिथे अली 11 संघ थोडासा शांत होता अशा वेळेला अब्दुल रहमान याचे बॅट बोलतीये. पुढचा बॉल अब्दुल रहमान साठी. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. आणखीन एका वेळे चेंडू चाललाय ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. वाईड आलाय. प्रेशर 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 पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. 13 धावा आतापर्यंत खर्च केले 3 बॉलवर. अब्दुल रहमान जे कुठेतरी या मॅच मध्ये शांत होते ते मात्र इथे संघासाठी धाव करत असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल कव्हरच्या दिशेने पाठवलाय. मंत्रमुक्त करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक आलेला हा दर्जेदार चौकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी बॉलच्या मेरिट नुसार खेळत असताना फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत अब्दुल रहमान. हा बॉल थोडासा रूम बनवत असताना कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे गोलंदाज थोडासा आपल्याला चाणक्य पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल 53 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल षटकार येईल का की येईल डॉट बॉल. बॅटच्या टो एंडला लागलाय. तिथे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. थोडासा फंबल. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. रनआउट साठी थर्ड अंपायरचा कॉल असेल. इट्स अ विकेट म्हणजे धाव मिळेल फक्त आणि फक्त एक आणि गडी सुद्धा बाद होईल. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. विकेट सुद्धा आलाय परंतु 54 धावा 54 ऑन दी बोर्ड. धावफलकावर धावा लागल्या 54.
55चा एक भला मोठा आव्हान साकारलाय, उभारलाय. तर टीम आली 11 संघाने अरहान 11 बिरवाडी संघासमोर. म्हणजेच काय तर मॅच मध्ये मजा येणार आहे. एका बाजूला बिरवाडी आहे, परंतु आली 11 सुद्धा हार मानायला तयार नाही आहे. संघर्ष करत असताना तेही पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहा हार्डवर्क, पेशन्स आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम अली 11 संघाच्या माध्यमातून. आणि यानंतर होणारा सामना बासिल हमजा 11 आणि त्यांच्या विपक्षात असेल 11 स्टार चांडवे. आपण कृपया करून टॉस साठी यायचं आहे. 11 स्टार चांडवे आणि त्यांच्या विपक्षात बासिल हमजा 11. दोन्ही संघांनी यायचं आहे. पहिला बॉल पडण्याआधी आपण इथे संपर्क साधायचा आहे. जर असं झालं नाही तर दोन्ही टीम्सला पेनलाइज करण्यात येईल. शेवटचा पुकार असेल बासिल हमजा 11 आणि त्यांचे विपक्ष टीम असेल 11 स्टार चांडवा. पहा पहिल्या फेरीचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुष्टात येत असताना आपण पाहिलाय. 54 धावा फलकावर लागल्यात. 55चा पाठलाग करायचा आहे. समोर टीम अली 11 आहे आणि फलंदाजीसाठी 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दक्षिण रायगडचा तुफान, ज्या फलंदाजांनी यावर्षी रायगड प्रीमियर लीग ची बेस्ट बॅट्समनची बाईक पटकावली असा निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज विलास सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. दोन्ही चांगले फलंदाज, परंतु समोर ही संघ अली 11 आहे, तोही हार मानायला तयार नाही आहे. नक्कीच सर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या खूप आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. चला 11 स्टार चांडवे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. बासिल हमजा 11 संघाचा कर्णधार इथे संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा टॉस. चला मॅच सुंदर सुरू आहे, मॅच चांगली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे सर्वांची नजर लागले त्या मॅच मध्ये. तर अशा वेळे आम्ही आपल्याला घेऊन जातो दुसऱ्या सत्रातील धावता समालोचन ऐकण्यासाठी आमच्या इमादजी मोडक यांच्याकडे. ओव्हर टू यू इमाद सर. बहुत बहुत शुक्रिया इकराम भाई. वेलकम उमर 11 मसला प्रेजेंट टेनिस क्रिकेट टूर्नामेंट. आज की अंतिम रात का एक बेहतरीन लम्हा इस वक्त आपके सामने नज़र आता हुआ. यह संपर्क का क्या कॉल है? सामने जो रास्ते पर बाइक है ना, हेडलाइट बंद करिए. हाँ देखिए, गेम को शुरू करना है. बॉलिंग ट्रैक पर बॉलर आए हैं. 8:19 पर पहली गेंद फेंकी जा रही है. बॉलर का नाम सुफियान आए हैं बॉलिंग ट्रैक पर. सामने हैं, आप सभी जानते हैं इस खिलाड़ी को, निखिल एकनाथ पारवे. ओहो, पहली ही गेंद पर पहली सफलता मिल रही थी. ये विकेट 10 विकेट के बराबर था, लेकिन ये क्या किया, ओ माय गॉड. ये देखिए, ऐसा लगा कैच पकड़ लेंगे. सुफियान ने पूरी कोशिश के साथ इस गेंद को फेंका था. सबको लगा कैच पकड़ लिया, लेकिन कैच हाथ से छोड़ दिया. निखिल को जीवन दान दे दिया. इस मर्तबा देखिए थोड़ा सा वक्त लिया है निखिल ने, और कहाँ ना कहाँ किस्मत का सहारा मिला. और देखिए बासिल हमजा 11 किंजलोल और फाइटर 11 चांडवा, दोनों टीम का मुकाबले का टॉस इस वक्त हो रहा है. देखिए इस मुकाबले को जीतने के लिए 55 रनों की चुनौती है इकराम भाई. और इस वक्त स्कोर सिंगल, पहला रन 2 बॉल में 1 रन हो चुका है. बॉलिंग ट्रैक पर सुफियान छोटा सा रनअप है. विलास सुर्वे स्ट्राइक पर.
ओहो, अच्छी गेंद, लेग कटर गेंद थी। गेंद पड़ने के बाद बाहर निकली, बल्लेबाज इस गेंद को खेल नहीं पाए। सही मायनों में विकेट कीपर अपना काम कर रहे हैं। परवेज घरटकर विकेट कीपिंग का मोर्चा संभाले हैं। अगली गेंद, और इस बार देखिए जड़ में गेंद थी, हेलीकॉप्टर ड्राइव, अच्छी फील्डिंग, खुद टीम के ओनर वहां पर अच्छी फील्डिंग करते हुए। फाइटर 11 चांडवा की टीम ने मुकाबले का टॉस, यस 11 स्टार चांडवा, इस टीम ने मुकाबले का टॉस जीता है और फैसला पेंडिंग रखा है। फैसला जल्द से जल्द सुनाना है। 8 ओवर के 19 मिनट पर पहली गेंद फेंकी गई, फिर एक मरतबा अगली गेंद के साथ ओवर द विकेट। ओहो, ये देखिए क्या गेंदबाजी पेश की जा रही है। देखिए अगला जो मैच चांडवा और किंजोली का होगा, उसमें चांडवा की टीम ने टॉस जीतकर पहले बॉलिंग का फैसला लिया है। इस वक्त मैच की सिचुएशन ये है कि सुफियान की लगातार गेंदें जो है ना, ये विकेट पर शरारत कर रही है, हरकतें कर रही है, और निखिल पारवे के दिमाग में मुंगिया ला रही है। इस वक्त देखिए कमाल की बॉलिंग, सुफियान की गेंदबाजी आपको पसंद आई होगी तो ज़रा ज़ोरदार तालियां बजनी चाहिए। जिस खिलाड़ी ने वेरी फर्स्ट बॉल पर विकेट हासिल करने की कोशिश की थी, मिड ऑन के हाथ से कैच छूट गया, लेकिन उसके बाद लगातार ऐसी गेंदें फेंकी जिस पर सिर्फ 2 रन हासिल हो चुके थे। और क्या ओवर फेंका है। अरहान 11 बिरवाड़ी का टीम का स्कोर 1 ओवर सिर्फ 2 रन, 55 की चुनौती है। और इस वक्त मैच के अंदर स्कोर हो चुका है 2, बची हुई 18 गेंदों में 53 रन बनाने होंगे। रिक्वायर्ड रन रेट अब 17.67 के औसत पर पहुंच गया। निखिल पारवे के बारे में कहा जाता है कि हाल ही में संगम प्रीमियर लीग में बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया था। उसके बाद दापोली के आज़ाद मैदान पर भी जो टूर्नामेंट हुई, आज की ही बात कर रहा हूँ, वहाँ पर भी अच्छा खेल पेश किया। और ये खिलाड़ी सफ़र करके फिर यहाँ पर पहुँचा है। तो खिलाड़ियों का जो खेल होता है ना, तो सिर्फ खेल नहीं होता, आप खेल देखते हो, खेल के पीछे उनकी कुर्बानी होती है। वो जो सेक्रीफाइस करते हैं, सफ़र करते हैं, ट्रैवलिंग करते हैं और मीलों का सफ़र तय करके खेलने के लिए अपना खेल पेश करते हैं। बहरहाल अब एक्सपीरियंस आपके सामने नज़र आ रहा है। पीले टी शर्ट में आप देख सकते हो खिलाड़ी को, नाम है परवेज घरटकर, और बहुत ही अच्छे गेंदबाज है। पहली गेंद के साथ इस मर्तबा लेग ब्रेक गेंद करना चाहते थे, ड्राइव किया है ऑन साइड में, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। एक से ज़्यादा कुछ भी नहीं, एक की मदद से बढ़ता हुआ टीम का स्कोर जा पहुंचा है 3 पर। बिरवाड़ी एक मजबूत टीम है, महाड़ तालुके में, महाड़ तहसील में सबसे नामचीन टीम मानी जाती है, जो इस वक्त अरहान 11 बिरवाड़ी के नाम से खेल रही है। बहरहाल निखिल पारवे और विलास सुरवे को पता है कि इस विकेट पर ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे। इस बार देखिए गेंद जिस तरीके से फेंकी थी, विकेट का खतरा। ओह माय गॉड, ये क्या हो रहा है। 2 मर्तबा निखिल पारवे को जीवन दान दिया है। निखिल पारवे भी हैरान थे, उनकी जान हलक में आ गई थी। गेंद खराब नहीं थी, आइए देखते हैं रिप्ले में। लोअर फुल टॉस की गेंद परवेज घरटकर ने डाली थी। लेग ब्रेक करने के माहिर खिलाड़ी है, उन्होंने बल्लेबाज को फंसाया था, लेकिन यहाँ पर टीम ओनर के हाथ से ही कैच छूटा। ये देखिए बहुत बड़ा कैच छूटा है, कहीं मैच ना छूट जाए। 1.2 गेंदे 4 रन। फिर एक मर्तबा ये गेंद को टाइमिंग ठीक से नहीं कर पाए। विलास अपने बल्लेबाजी से जूझ रहे हैं, मानो ऐसा लग रहा है कि पैरों में जंजीर बांधी गई हो। 1.3 गेंदे, स्कोर सिर्फ और सिर्फ 5। आज अली 11 मसला की टीम ने दिखा दिया कि टीम कोई भी आए, हमें कुछ फर्क नहीं पड़ता, हम अपना नेचुरल गेम खेलेंगे। सुफियान ने बहुत अच्छी बॉलिंग की, बैटिंग भी अच्छी करने की कोशिश की, और कुल रन बने 54-55 का हदफ रखा। कैच पकड़ने का सुनहरा मौका था, लेकिन कैच छूटने के बाद निखिल को जीवनदान 2 मर्तबा मिला। इस बार देखिए नहीं रुकेंगे, अब नहीं रुकेंगे, अब सीधा मैदान के बाहर गेंदों को भेज देंगे। गेंद के ऊपर करारा प्रहार, तवा, ये सिक्सर, षटकार। ये देखिए फुल टॉस गेंद थी, फुल टॉस गेंद को फुल टोल में वसूल किया, स्विंग कर दिया था ऑन साइड में, 6 रन। 4 बॉल हो चुके हैं, अभी भी 2 गेंदों का आना बाकी है। धाव संख्या 11 झालेली आहे।
एकूण 4 बॉल झालेले आहेत. निखिल एकनाथ पारवे, नाम तो सुना होगा, फिर सुन लो. इस खिलाड़ी ने रायगढ़ प्रीमियर लीग में हाल ही में जो रायगढ़ की सबसे बेहतरीन और मशहूर टूर्नामेंट होती है, उस टूर्नामेंट में बेस्ट बैट्समैन का अवार्ड हासिल किया. इसका मतलब साफ है कि खिलाड़ी कितना बड़ा है. देखिए 8:26 हो गए हैं, 10 मिनट पूरे हो गए, लेकिन अभी भी पूरा ओवर नहीं हुआ दूसरा. ओ इस बार देखिए क्या गेंदबाजी, वाह, स्विंग एंड मिस. मैंने कहा ना कि परवेज गरटकर एक ऐसे एक्सपीरियंस खिलाड़ी है जो किसी भी बल्लेबाज को मात देने की क्षमता रखते हैं. आइए देखते हैं इनकी रिप्ले में किस तरीके की उनकी गेंद थी. लेग ब्रेक उन्होंने गेंद फेंकी थी और बल्लेबाज को जिस तरीके से मुश्किल में डाला था. ये देखिए, ये उनकी गेंद लेग कटर गेंद थी, हल्की सी कट हुई और बाहर निकली. स्लोवर वन लेग कटर, यही तो गेंदबाज का सबसे बड़ा हथियार होता है कि गेंदों को वेरिएशन में लाना. एक्सपीरियंस बता रहा है. 5 बॉल 11 रन. इस बार देखिए उछाला है तारामंडल में, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पर भेज दिया परवेज को. 6 रन. आखिरी गेंद पर शुरुआत कैसी हुई मुझे नहीं पता, लेकिन अंत अच्छा करूंगा. और पिच लाइन की गेंद थी, कुछ अलग करने गए. बैट्समैन ने क्रीज का भरपूर फायदा उठाया, ऑफ स्टंप के बाहर निकले और गेंद को सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया. झन्नाटेदार सिक्सर. 6 की मदद से 2 ओवर के बाद 17 रन. देखिए 2 ओवर के लिए मेरे ख्याल से 11 मिनट लिए गए हैं, ये बात ध्यान में रखिए. अगले 4 मिनट में परवेज भाई आपको तीसरा ओवर कंप्लीट करना है, ये बात ध्यान में रखिए. पर आबिद काजी, वक्त सबके लिए है और सबके लिए डिसिप्लिन है. बहरहाल आपको 4 मिनट में ये तीसरा ओवर खत्म करना है. अगर नहीं हुआ, स्कोर 17 रन. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना निखिल एकनाथ पारवे आणि त्याचबरोबर विलास सुर्वे हे दोन्ही फलंदाज बिरवाडीची आन बान शान आहेत, बिरवाड़ी जान आहेत. अरहान 11 बिरवाड़ी टीम के लिए बहुत अच्छी परफॉर्मेंस दिखाते हैं. 2 मरतबा जीवनदान मिला, जीवनदान का फायदा उठाया और निखिल पारवे ने कुल 8 बॉल में अब तक 14 रन बनाए, जो इस वक्त नॉन स्ट्राइक पर. बॉलिंग ट्रैक पर सौले आए हैं. स्ट्राइक पर देखा जाए तो विलास सुर्वे, स्लिप पर एक खिलाड़ी है, एक खिलाड़ी देखा जाए तो शॉर्ट फाइन लेग पर, एक डीप एक्स्ट्रा कवर पर, एक लॉन्ग ऑफ पर, एक लॉन्ग ऑन पर. आइए देखते हैं पहली गेंद. सौले की पहली गेंद पर उठाकर खेला, मिड विकेट की दिशा में कोई खिलाड़ी नहीं है. गेंद पहले बाउंस पर निकल गई मैदान के बाहर. 4 रनों के लिए शानदार बाउंड्री, कमाल का स्ट्रोक. आइए देखते हैं रिप्ले में किस तरीके से इस स्ट्रोक को खेला था. छोटी गेंद थी, बैकफुट पर गए, खींच कर मारा, पुल पावरफुल, डिलाइटफुल. 6 रन. चांडवा, आप ये मत भूलो कि आप ग्राउंड के अंदर से चल रहे हो. टीम के खिलाड़ी मैच के दौरान इस तरीके से ना आए. चांडवा, मैं आपसे कह रहा हूं, ये मेरा कहना नहीं है, कमेटी का कहना है. मैच के दौरान इस तरीके से अंदर नहीं आ सकते आप, बाहर से आना था. ओहो हो, अच्छी बॉल, अच्छी बॉल. अंपायर से लाउड अपील, कॉट बिहाइंड की मांग कर रहे थे सौले. मैं कम नहीं आंक सकता. सौले के पास भी काबिलियत है कि वो गेंदों को अच्छी तरीके से घुमा सकते हैं और मैच के अंदर विकेट दिला सकते हैं. फिर एक मरतबा अगली गेंद. इस बार फुल टॉस. गेंद में ऊंचाई भी है और इस बार अंपायर जी का इशारा भी आया है कि फुल टॉस पर ये नो बॉल भी है, क्योंकि गेंद कमर के ऊपर थी, वेस्ट लाइन के ऊपर होने की वजह से पहला बीमर आया. नो बॉल यानी आने वाली अगली गेंद फ्री हिट. अब इसका नुकसान कितना होगा आइए देखते हैं. बाहर से आवाजें गूंज रही है कि भाई आप ये क्या कर रहे हो, लेकिन क्रिकेट में क्या हो रहा है इससे बढ़कर, क्या कर रहे हो. इस बार देखिए ये गेंद अच्छी गेंद थी नहीं, इस गेंद को फिर फेंकना होगा. देखिए फील्डिंग टीम ने अंपायर के डिसीजन को चैलेंज किया है. अंपायर ने तो वाइड दिया था, लेकिन हर टीम को एक एक रिव्यू लेने की अनुमति है. आइए देखते हैं, फील्डिंग टीम ने फेयर डिलीवरी की मांग की है, इसलिए थर्ड अंपायर के पास गए हैं.
रिव्यू सक्सेसफुल, इट इज फेयर डिलीवरी। हाँ, मैं विनंती करता हूं कि थर्ड अंपायर जब आते हैं चेक करने के लिए तो कोई भी खिलाड़ी स्क्रीन के सामने ना आए, ये विनंती है। और इस बीच देखिए बहुत ही कमाल का यहाँ पर हैमर किया है, बहुत ही खूबसूरत, बहुत ही दिलकश स्ट्रोक। आइए देखते हैं रिप्ले में जिस तरीके से उन्होंने ये स्ट्रोक खेला था, बैकफुट पर गए थे, खींच के मारा। ये भी पुल है, पावरफुल है, सक्सेसफुल है और डिलाइटफुल है। गेंद को किया, देखिए किस तरीके से खेला था। स्कोर इस सिक्सर की मदद से सीधा उछलता हुआ 29 रनों पर। अब 8 गेंदे और 26 रनों की जरूरत। सिक्सर आया है, 29 स्कोर हुआ है। इस बार और एक, पिछले 2 कैच छूटने के बाद का रिजल्ट आपके सामने। इस बार तो गेंद को घुमा दिया, बिल्कुल गेंद को नींबू बना दिया। आउट ऑफ द पार्क, 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, नाम है निखिल एकनाथ पारवे। हे बगा, इस बार तो ये स्विंग किया था ऑन साइड में, दिस इज अ भिंगरी शॉट, 6 रन। इस वक्त देखिए जो जहां से देख रहा है, लाइव वॉचिंग कर रहे हैं, जरूर आप अपना नाम बता सकते हो और जहां से देख रहे हो वो कह सकते हो। लाइव चैट ऑन है, आप इस टूर्नामेंट को एंजॉय कीजिए और चैट बॉक्स पर आप जहां से देख रहे हो जरूर बताइए। इस वक्त जीतने के लिए 7 बॉल में 20 रन की जरूरत चाहिए। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुका है। इसके बाद होने वाला मुकाबला अदीबा 11 चांडवा और उनके सामने टीम रहेगी यस बासिल हमजा 11 खिंजलोल। देखिए इस वक्त स्कोर हो चुका है 36 रन 3 ओवर के बाद और जीतने के लिए 6 बॉल में अब 19 रनों की जरूरत। यस, एक खिलाड़ी अंदर आएगा, फील्डिंग टीम का एक खिलाड़ी अंदर आ जाएगा, अली 11 मसला। चलिए दोस्तों मैच की ओर रुख करते हैं जहां पर 6 बॉल में अब 19 रनों की जरूरत है। आज की रात का सबसे बेहतरीन मुकाबला बनने जा रहा है। बॉलर से गलतियां हुई, बॉलर से नहीं बल्कि फील्डर से कुछ गलतियां हुई, 2 कैचेस छूटे और वो कैचेस छूटने के बाद बैट्समैन को जीवन दान मिला, लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। उम्मीदों पर दुनिया कायम है। आइए देखते हैं मैच के अंदर रिजल्ट क्या आएगा। जिसके हाथ से पहला कैच छूटा था वही टीम के कैप्टन, टीम के ओनर खुद गए हैं बॉलिंग ट्रैक पर। आइए देखते हैं क्या करेंगे। माइस काजी, अगर माइस काजी ने यहां पर 6 गेंदें अच्छी फेंकी तो ये आज के रात के सुल्तान बन जाएंगे, क्योंकि अली 11 मसला की टीम का ये टीम के ओनर है और सामने निखिल पारवे जिनका उनके ही हाथ से कैच छूटा था, दूसरा कैच उनके हाथ से छूटा था दूसरा। आइए देखते हैं जो निखिल इस वक्त 12 बॉल में 27 पर खेल रहे। वेळ वाया घालवू नका, चला फास्ट घ्या, एक खिलाडू सर्कलच्या आतमध्ये राहील, पेनल्टी आहे। 6 गेंदों का खेल जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। निखिल पारवे स्ट्राइक पर है। आइए देखते हैं कैसी गेंदबाजी करेंगे। पहली गेंद के साथ और द विकेट। पहली गेंद पर पहला ब्लास्ट आया है, फील्डर है लेकिन बनेंगे दर्शक। गेंद हवाई सफर, हवाई अल्लाह और निखिल पारवे का बल्ला मचा रहा है हल्ला। क्या कमाल की बल्लेबाजी, ये देखिए स्टैंड एंड डिस्पैच, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर्ड, सिक्सर की गेंद पर 6 लगाने का मजा ही कुछ और है नदीम सर। स्कोर इस समय 42। अब जीतने के लिए 5 बॉल और 13 रनों की जरूरत। अरहान 11 बिरवाड़ी का सबसे महान खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर खेल रहा है, जिसको 2 मरतबा जीवन दान दिए गए हैं। अभी भी यहाँ पर बॉलर कोशिश में है कि किसी भी तरीके से अच्छी गेंद फेंकूं। इस गेंद को अच्छा फेंकना चाहते थे, लेकिन ये देखिए इस मैच का सबसे बेहतरीन लॉफ्टेड कवर ड्राइव था जो डीप कवर के क्षेत्र में खेला गया। दर्शकों के लिए ये दर्शकाना स्ट्रोक था, गेंद मैदान के बाहर 4 रनों के लिए। ये देखिए लॉफ्ट किया था, आगे रखी हुई गेंद को बहुत जल्दी भाप लिया और लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद सीधी 4 रनों के लिए। 4 की मदद से स्कोर हो चुका है 46।
अब जीतने के लिए 4 बॉल में 9 रनों की जरूरत। अभी भी मैच मैं नहीं कह सकता कि एक तरफा है, दो तरफा मुकाबला है। अभी भी मैच में उम्मीदें बरकरार है। चार गेंदे और 9 रन। अभी भी गेंदबाज कोशिश कर रहा है कि वापसी करूं, किया जा सकता है। दर्शकों की नजरें मैच के ऊपर। 4 बॉल 9 रन। इस बार उठाकर खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में। यह भी गेंद सड़क पर जाती हुई, सड़क पर लगने वाला कड़क शॉट। 6 रन। ये देखिए अब मैच कहां आ गई। 3 बॉल 3 रन। देखिए आपका जिस तरीके से इस साल का सबसे बेहतरीन क्रिकेट हो रहा है, बॉलर भी समझ रहे कि मैं अपने ज़िंदगी की सबसे अहम 3 गेंदें फेंकूंगा, लेकिन निखिल पारवे भी चाहेंगे कि इस वक्त मैं अपने अर्धशतक को पूरा करने की कोशिश करूंगा। और इसी के साथ यहां पर गोल्डन बाउंड्री लगाकर इस मैच को अरहान 11 बिरवाड़ी ने जीत लिया। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। ज़रा ज़ोरदार तालियां बजनी चाहिए। निखिल एकनाथ पारवे, ज़बरदस्त इनिंग, जबरदस्त खूंखार बल्लेबाज, जिसके नाम 6 बॉल में 7 सिक्सर लगाने का विक्रम है। ऐसा खूंखार बल्लेबाज, बिल्कुल शेर की झलक सबसे अलग। और नो डाउट जिन्होंने 16 बॉल में 47 रनों की पारी खेली और अरहान 11 बिरवाड़ी की टीम को जीत दिलाई, और साथ दिया विलास सुर्वे ने, जिसमें बॉलिंग अटैक भी अच्छा रहा। और इसी के साथ यहाँ पर पहली जीत हासिल की है। सुफियान काजी ने खिलाड़ियों को अप्रिशिएट करने के लिए, उनको एंकरेज करने के लिए हर मैच में मैन ऑफ द मैच रखा है। सुफियान भाई काजी आप आइए, आपके हाथों से उस खिलाड़ी को 2 लीटर की कोल्ड ड्रिंक दी जाएंगी। क्या खुशनसीब ये खिलाड़ी और क्या कमाल का परफॉर्मेंस दिया निखिल एकनाथ पारवे ने। चलिए अब हम मैन ऑफ द मैच का अवार्ड देने जा रहे हैं सुफियान भाई जी, जिनके माध्यम से हमें बिरवाड़ी टीम के जो ओनर है नूरुद्दीन महाड़कर, इनकी तरफ से निखिल पारवे के लिए 500